तर नमस्कार मित्रांनो, हे बघा आपल्या तुरी आहेत. यातून गवत काढून झालेले आहेत आणि याचे शेंडे खुडून पण झालेले आहेत. शेंडे खुडण्याचं कारण काय आहे, तुरीची गतीने वाढ होते आणि आपण बघू शकता तुरी छान आलेले आहेत. यातून आपण मूग पण केलेला आहे. मूग पर्ण आपल्याला तेल करता येते, पर्ण मटकी टाकता येते. नंतर आपल्याला तुरीचा फायदा पण होतो, त्यातून उत्पन्न निघते आणि तुरी काढल्यानंतर नांगरले की त्याचा खत तयार होतो आणि त्यातून आपल्याला नंतर पीक बी चांगले येतं. मक्का केली वाटलंच तर काय तर केली तर पीक बी चांगले येते आणि त्याचा खत बी तयार होतो. आणि आपण बघू शकता तूर कशी आलेली आहे. आपण कमेंटमध्ये सांगा कशी आलेली आहे तूर. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.